काय बोलतात की हे देवा, मी खूप सेवा केलेली आहे आणि सेवा केलेली असल्यामुळे मी तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. महाराजांची काय अपेक्षा आहे? महाराजांची एकच अपेक्षा आहे, मला प्रसाद मिळाला पाहिजे. मी वाट पाहतो, तुम्ही मला केव्हा प्रसाद देणार? म्हणून पाही प्रसादाची वाट, मला प्रसाद देऊन टाका. तुमच्या हाताने द्या. हाताने जर नाही देता आला तर तुम्ही जेवण केल्यानंतर जे तुमचं ताट आहे ना, ते ताट धुवून का होईना मला द्या. द्यावी धुवून या ताट धुवून द्या, तेही पण मी स्वीकार करू शकतो. तुम्ही दिलेला जो प्रसाद आहे तो मी घेणार आणि मोठ्या आनंदाने त्याचं सेवन करणार. शेष घेऊन जाईन. तुमची झाल्या भोजन, तुमचं भोजन झाल्यावर द्या, अगोदर नका देऊ. मग आम्हाला त्या प्रसादात खूप आनंद आहे. त्या प्रसादाने आमचं जीवन पूर्ण होणार आहे. प्रसादाचं महत्व आम्हाला माहित आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला प्रसाद द्या. आम्ही खूप सेवा केली तुमची, रात्रंदिवस भजन केलं, अखंड भजन केलं, तुम्हाला आळवलंय. आळवून 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 आम्ही आता थकलेलो आहोत. आता आम्ही योग्य अधिकारी झालेलो आहोत. प्रसादाचे अधिकारी झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. विनाकारण अगोदर घ्यायला गेलं तर प्रसाद तर मिळणारच नाही, पण वेगळ्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये फजिती होईल, प्रसाद मिळण्यात नाही. म्हणून प्रसाद मिळवण्याकरता आम्ही तुला आळवलंय, तुझं भजन केलंय, रात्रंदिवस सेवा केलेली आहे आणि म्हणून आम्हाला तो प्रसाद दिला पाहिजे. म्हणून झालो एक सवा तुम्हा आळवूनी देवा. कुठे कुठे असा पाठ आहे, तुम्हा आळवूनी देवा. पण तुम्हाला मी आळवलेलं आहे. आळवूनी देवा असा पाठ घेणाराने यदा कदाचित खानदेशी पाठ घेतला असावा. आळवूनी देवा, आळवूनी देवा की तुम्ही असे पुढे आहात, मी तुमच्या आड आहे, असा एक त्याचा अर्थ घेता येईल. पण मी तुम्हाला आळवलंय, सोपा पाठ आहे. मी तुमचं भजन केलंय आणि तुम्ही मला प्रसाद द्या. म्हणून तुम्हा आळवूनी देवा, मी सारखी वाट पाहतोय. प्रसादाकरता जी सामुग्री लागती ती आमच्या जवळच तयार आहे. सामुग्री तयार नसेल तर प्रसाद मिळणार नाही. प्रसादाची काय सामुग्री आहे? प्रसादाची सामुग्री अशी आहे, चित्त शांत झालं पाहिजे. पण का म्हणे, चित्त करून लाहिलो निवांत, शेष घेऊन लाईन तुमची झालिया पूजून, असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. प्रसाद शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रसाद शब्द बऱ्याच लोकांनी खाल्लेला पण आहे. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये प्रसादाचा संबंध येतो. बरेच कार्यक्रम असे राहतात की त्या कार्यक्रमाचं आमंत्रण देताना लोक सांगत असतात की आमच्याकडे सत्यनारायण आहे, तुम्ही प्रसादाला या. म्हणजे सत्यनारायण म्हटल्यानंतर प्रसादाला याच म्हणावं लागतं. म्हणजे प्रसाद शब्द सगळ्याचा पाठ आहे. बऱ्याच लोकांनी प्रसाद खाल्लेला आहे, पण प्रसाद जरी खाल्लेला असला तरी प्रसादाचा अनुभव मात्र समाजाला आहेच असं म्हणता येणार नाही. ज्यांना प्रसाद सेवन केल्यानंतर अनुभव येतो ते खरे परिपूर्ण झालेले आहे आणि म्हणून जीवनामध्ये प्रसाद मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ श्रीमद भगवद्गीतेने दिलेला आहे की ज्यांच्या जीवनामध्ये प्रसाद प्राप्त झालेला आहे त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा यत्किंचितही संबंध राहत नाही. अशी जी अवस्था आहे तिला म्हणतात प्रसादिक अवस्था आहे. म्हणून गीता सांगते, प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्यासो बुद्धी पर्यवतिष्ठते. म्हणून प्रसाद मिळाला पाहिजे. पण प्रसाद मिळण्याकरता अगोदर सेवा केली पाहिजे. सेवा जर नाही केली तर प्रसाद मिळणार नाही, हे ठरलेलंच आहे. आणि म्हणून भरपूर सेवा केली पाहिजे. ज्या क्षेत्रातला
ज्या माणसाला प्रसाद अपेक्षित असेल त्या क्षेत्रामध्ये माणसाने भरपूर सेवा केली पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा प्रसाद मिळतो. तुम्ही राजकीय क्षेत्रात गेले तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एखाद्याच्या माध्यमातून जर तुम्ही एखाद्या पक्षाची खूप जर सेवा केली तर तुम्हाला व्यवहाराच्या दृष्टीने ते असणारे ते पुढचे नेते, मोठे मोठे नेते काही ना काहीतरी प्रसाद देऊन जातात. लोक व्यवहारामध्ये पण बोलतात, त्यांच्याकडे काही नव्हतं पण त्यांनी त्या माणसाचा आश्रय केला, त्यांना त्यांचा काय मिळाला, प्रसाद मिळाला, तो व्यवहारातला आहे. आणखी तुम्ही साहित्यामध्ये जर शिरले तर साहित्याचं असं आहे, तुम्ही जर अभ्यास करत राहिले, संत वाङ्मयाचा म्हणा, इतर साहित्याचा म्हणा, मराठी साहित्याचा म्हणा, जर तुम्ही खूप अभ्यास केला आणि खूप जर तुमची सेवा होत गेली तर त्या सेवेतून तुमच्या वाचेमध्ये प्रसाद प्राप्त होतो. प्रसाद, ओज, सामर्थ्य अशा प्रकारची जी ताकद आहे ती ताकद तयार होते आणि ती वाणी जी असते त्या वाणीमध्ये प्रसाद तयार होतो. आणि ज्या वाणीमध्ये प्रसाद तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, ही प्रसादिक वाणी आहे. प्रसादिक वाणी म्हणजे वाणीमध्ये प्रसाद तयार होतो. प्रत्येक मानवाचा विचार आपण करू गेल्यानंतर त्याने ज्या क्षेत्रामध्ये जे विशेष कार्य केलेलं असतं त्या कार्याच्या निमित्ताने त्याला त्या कार्याच्या माध्यमातून जो प्रसाद मिळत असतो तो प्रसाद त्याच्या मनाला प्रसन्नता देणारा असतो आणि समाजाचं हित करणारा असतो. म्हणून प्रसाद म्हणजे प्रसन्नता तयार झाली पाहिजे. प्रसादस्तु प्रसन्नता. जो प्रसन्न झालेला आहे त्याला प्रसाद मिळालेला आहे. जो कायम नाराजच राहतो समजायचं प्रसादाची नेमची गाठभेट झालेली नाहीये. म्हणून प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसाद तेव्हाच मिळतो ज्यावेळेस मन शांत केलं जातं आणि प्रसाद घेण्याची लायकी तयार केली जाते. लायकी झाल्याशिवाय प्रसाद नाही. म्हणून प्रसादाची लायकी तयार करणं म्हणजे मन करारी प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्षात्वा बंधन येण्याची ते साधते. म्हणून मन प्रसन्न झालं पाहिजे. आता एक लक्षात ठेवा, प्रसाद मिळण्याकरता मन प्रसन्न करीत चाललं पाहिजे आणि प्रसाद मिळाल्यावर मन प्रसन्न होतं. त्याचं मन प्रसन्न आहे समजायचं याला प्रसाद मिळालेला आहे. म्हणून प्रसाद हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रसाद मिळेपर्यंत माणसाने परमार्थ केला पाहिजे. जगद्गुरु